शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आत्ता परत एकदा आपण श्री यशवंत म्हसे, मुक्काम पोस्ट तांदूळवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत. म्हसे साहेब नमस्ते. नमस्ते. आपण हा तिसरा व्हिडिओ करत आहोत. पहिले 2 व्हिडिओ, पहिला आपण 31 मार्चला, दुसरा 20 एप्रिलला आणि आज 29 एप्रिल तारीख आहे आणि वांग्याच्या प्लॉटला 70 दिवस झालेले आहेत. म्हसे साहेब तोडे किती झाले? 5वा तोडा आहे. 5वा तोडा आहे. किती माल निघाला? 50 कॅरेटच्या आसपास माल आहे. म्हणजे जवळपास 1000 किलो. 1000 किलो. 1000 किलो मध्ये किती किडके वांगे निघाले? 10 ते 12 किलो. 10 किलो. 10 ते 12 किलो. शेतकरी बंधूंनो, हा प्लॉट आपल्याकडे 40व्या दिवशी आलेला होता आणि आज आपल्याकडं शेड्यूल सुरू करून करेक्ट 30 दिवस झालेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे फळ पोखरणाऱ्या अळीचं जे जीवनचक्र आहे ते शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. फळ पोखरणाऱ्या अळीचं जे जीवनचक्र आहे ते 8 ते 10 दिवस हे अंडी अवस्था असतं, 10 ते 12 दिवस ही अळी अवस्था असते, परत 10 ते 12 दिवसांचा कोश अवस्था असतो आणि त्यानंतर पतंग अवस्था पण एक 10 ते 12 दिवसांची असते. साधारणतः 40 ते 45 दिवसांचं ह्या किडीचं चक्र आहे. त्यातील अंडी अवस्था आणि अळी अवस्था ह्या 2 अवस्थेमध्ये ही कीड व्यवस्थित नियंत्रणाखाली आणता येऊ शकते. कोशावस्थेत किंवा पतंग अवस्थेत कंट्रोल करण्यासाठी जरा जास्त मेहनत घ्यावी लागते किंवा बऱ्याच वेळेला ते शक्य नसतं. हा प्लॉट आपल्याकडे 40 दिवसाचा असताना आलेला होता. ज्यावेळेस अंडी अवस्था आणि अळी अवस्था असते, ह्या 2 अवस्थेमध्ये शेतकरी शेड्यूल करतात. आपलं शेड्यूल जे आहे अळीच्या फवाऱ्याचं, ते एक्झॅक्टली 20 ते 25 दिवसाचं आहे. म्हणजे ह्या 2 अवस्थेतली कीड आपण टार्गेट करतो. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी बंधू सर्रास एक चूक काय करतात की किडके निघालेले वांगे फळं हे बांधावरती फेकतात किंवा आजूबाजूच्या शेतात फेकतात. असं करणं चुकीचं आहे. किडके निघालेली वांगे ही जाळून टाकली पाहिजेत, जेणेकरून त्या अळीचं पुढचं चक्र हे कंट्रोल होतं. म्हसे पाटील, मला एक सांगा, आता पुढच्या शेड्यूलमध्ये आपण दुसरा स्प्रे घेऊ, पण ह्या 70 दिवसामध्ये अळीनाशकाचे एकूण किती फवारे झाले? 2 फवारे झाले. 2 फवारे झालेले आहेत आणि 1000 किलोमध्ये साधारणतः 8 ते 10 किलो, म्हणजे ते आता तुम्ही बघू शकता कॅनोपी खूप मोठी झालेली आहे. 10 दिवस मागच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये 10 दिवसांचा गॅप आहे. आता माझ्या जवळपास छातीला हे वांग्याचे रोपं लागतायत आणि 2 ओळीतलं अंतर आता फार तरी 1.25 फूट राहील. 1.25 फूट. म्हणजे अजून 10 ते 15 दिवसामध्ये इथे आतमध्ये शिरणं बंद होणार आहे. आणि मला एक सांगा, फुलगळ होते? नाही. बरं, 5व्या तोड्याला 1000 किलो याच्या अगोदरचा तुमचा जो परफॉर्मन्स होता वांग्याचा, 70 दिवसामध्ये 5 तोडे आणि 5व्या तोड्याला 1000 किलो, ह्या वर्षी किती फरक पडला दरवर्षीपेक्षा? साधारण आता या स्टेजला जर म्हणलं तर जवळजवळ 30 ते 35% फरक आहे. 35% फरक आहे. म्हणजे याच्या अगोदर तुम्ही 500 ते 600 किलो तोडायचे, आता 1000 किलो तोडताय. आणि अगोदर तुमचं किती किडकं निघायचं? किडकं मग साधारण 1000 किलो माग साधारण 60 ते 70 किलो 60 ते 70 किलो किडकं निघायचं असायची 1000 किलो मध्ये. 1000 किलो मध्ये. शेतकरी बंधूंनो, हा निश्चितच एक मोठी अचिव्हमेंट आहे. ज्या मिशनवरती आपण काम करतो की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. ह्या 70 दिवसांमध्ये अळीनाशकाच्या 2 फवारण्या केलेल्या आहेत फक्त. आणि सगळ्यात महत्वाचं, 1000 किलो फळांच्या मागे फक्त 10 किलो वांगी किडकी निघाले, ते पण 40व्या दिवसाला आपलं शेड्यूल सुरू झालेलं आहे. हे शेड्यूल जर पहिल्यापासून असतं तर हे पण प्रमाण अगदी नगण्य राहिलं असतं. तुम्हाला वांग्याच्या ओव्हरऑल दरवर्षीच्या ग्रोथ पेक्षा ह्या वर्षीचा ओव्हरऑल नॉर्मन बोरलॉग शेड्यूल विषयी आपल्या वांगे उत्पादक शेतकऱ्यांना सांगा, काय तुमचं मनोगत आहे? नाही, वाढ नेहमीपेक्षा चांगल्या स्टेजला आहे. जमीन भुसभुशीत आहे. मुळी कशी आहे? मुळी चांगली, मुळी लांबपर्यंत आहे. मुळी लाल कोळीचा अटॅक झालाय का? नाही, लाल कोळीचा नाही. आता एवढ्या उष्णतेमध्ये सुद्धा लाल कोळीचा अटॅक नाहीये.
किंवा त्याचा काही प्रादुर्भाव पण जाणवत नाही. एवढ्या उष्णतेमध्ये सुद्धा लाल कोळीचा अटॅक नाहीये, कारण की उष्णतेमध्ये लाल कोळीचा अटॅक हा होतोच होतो, परंतु लाल कोळीचा अटॅक नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता थोडीशी हलकीशी पांढरी माशी दिसते, पण फवारा घेतलेले खूप दिवस झाला. आता आपण लॅनकास्टर आणि निमरिच गोल्ड आपलं 10,000 ppm नीम तेल ह्याचा फवारा देणार आहोत. वेळोवेळी अपडेट देत राहू. 5 तोडे झालेले आहेत. 5व्या तोड्याला 1000 किलो पर्यंत हा प्लॉट गेलेला आहे. एकूण 55 गुंठे आहे ना. 55 गुंठ्यामध्ये 1000 किलो ही निश्चितच एक अचिव्हमेंट आहे आणि निश्चितच आपल्या इतर वांगे उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे. आपण पुढचं जो व्हिडिओ आहे अजून एक 15 ते 20 दिवसानंतर ह्या प्लॉटमध्ये घेऊ. एकूण किती तोडे झाले ते लिहू. आणि सगळ्यात महत्वाचं आपण म्हसे साहेबांना आतापर्यंत झालेला खर्च हा लिहून ठेवायला सांगितलेला आहे. आणि ह्या प्लॉटच्या शेवटी ज्यावेळेस आपलं हे शेड्यूल पूर्ण होईल, आपण निश्चितच आपल्या वांगे उत्पादक शेतकऱ्यांना एकूण खर्चाचा ताळेबंद आणि झालेले उत्पादन ह्याचं आपण गणित समजावून सांगणार आहोत. हो. तोपर्यंत धन्यवाद.